जय गुरुदेव. आपला चालू असणारा भाग सहज जीवन, भाग क्रमांक 14. आजचा असणारा हा विषय माझे आईवडील, त्याचप्रमाणे माझे दोन्ही सद्गुरू परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज व परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराजां यांच्या चरणी अर्पण करून या विषयाला मी सुरुवात करत आहे. गीतेमधील असणारा 9वा अध्याय, भाग श्लोक क्रमांक 29. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. मी सर्व प्राणीमात्रामध्ये विद्यमान आहे, व्यापून राहिलेलो आहे. मला कोणीही प्रिय नाही, कोणी अप्रियही नाही. जे भक्त मला ज्याप्रमाणे पूजतात त्याप्रमाणे मी तेही त्यांना पूजत असतो. या विषयाच्या अनुषंगाने आपण कालच्या भागामध्ये भीष्माचार्यांच्या बद्दलचा भाग पाहिलेला आहे. कथेचा इच्छामरणी भीष्माचार्य. महाप्रसंग घडलेला आहे, महायुद्ध घडलेलं आहे. युधिष्ठिर हा खिन्न झालेला आहे, त्याचं मन प्रसन्न नाही आहे. युद्ध जिंकला तरी तो नैराश्याने ग्रासलेला आहे. भगवंतानेही त्याला विविध प्रकारचे उपाययोजना सांगितलेल्या आहेत. त्याचं मन कुठल्याही प्रकारे स्थिर होत नव्हतं. काय करावं त्याला कळत नव्हतं. म्हणून ते सर्व पांडव मंडळी भगवान श्रीकृष्णही बाणगंगेच्या ठिकाणी बाणशय्येवरती पहुडलेल्या भीष्माचार्यांच्याकडे गेलेली आहेत. कालचा असणाऱ्या कथेच्या भागाचा पुढचा भाग आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. भीष्माचार्यांना सांगतायत, अहो भीष्माचार्य, हा युधिष्ठिर आपला नातू पांडवांच्या विजय झालेला असता देखील हा अतिशय खिन्न आहे. मन प्रसन्न नाही आहे, नाराज आहे. हा स्वतःला पापी समजतो आहे. याच्याबद्दल आपण याला उपदेश करा, अशा प्रकारची त्यांना भगवान श्रीकृष्ण प्रार्थना करत आहेत, सांगता आहेत. त्यावेळेस भीष्माचार्य म्हणत आहेत, अरे कृष्णा, हा विषय थोडासा तात्पुरता बाजूला ठेव. मला एक माझ्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणले. सर्वप्रथम या दिवसाचीच मी वाट पाहत होतो. केवळ तुझं दर्शन मला घडावं आणि तुझ्यासमोरच मला मरण यावं, या प्रकारची माझ्या मनामध्ये भावना होती. यासाठी मी माझ्या मरणाला रोखून धरलेलं आहे. सर्वप्रथम तू काही माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तू प्रश्नांची उत्तर दिले असता माझ्या मनाला समाधान प्राप्त होईल व मला तुझ्यासमोर माझा जीव सोडण्यामध्ये आनंद वाटेल. अशा प्रकारे भीष्माचार्याने कृष्णाला बोलून दाखवलेलं आहे. भीष्माचार्य म्हणतात, अरे कृष्णा, मी तर माझ्या जीवनामध्ये कधीही पाप केलं नाही. असं असताना अशा प्रकारच्या मरणाचा योग मला का बरं प्राप्त व्हावा? याचं काही उत्तर आपण देऊ शकतात काय? काय बरं असं मी पाप केलं आहे की जेणेकरून मला या प्रकारचं दुःख या ठिकाणी भोगावं लागतं आहे? अशा प्रकारे म्हणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतायत, अहो भीष्माचार्य, पाप केल्यापेक्षा पाप पाणंही पाप आहे. पापाच्याबद्दल चर्चा करणे किंवा दुसऱ्यासमोर पापाबद्दल सांगणे हे देखील एक मोठ्या प्रकारचं पाप आहे. आणि अशा प्रकारचे एक मोठं महापाप तुमच्या हातून घडलेलं आहे. त्या पापाच्यामुळे तुम्ही या बाणशय्येवरती पहुडलेले आहात. तुम्हाला लक्षात नसेल, मी ईश्वर आहे. मला सर्व गोष्टी लक्षात ठेवणे भाग असतं. त्या सभेमध्ये द्रौपदीला निर्वस्त्र केलं जात होतं. दुःशासन तिची साडी ओढत होता. त्यावेळेस द्रौपदीने तुम्हाला आर्त स्वरामध्ये विचारलेलं आहे, अहो आजोबा, ज्या पुरुषांच्या पांडवांनी द्यूत हरलेलं आहे, द्यूतामध्ये सर्वस्व गमावलेलं आहे, अशा पांडवांना स्त्रीला लावण्याचा अधिकार आहे काय? त्यावेळेस आपण तिला अशा प्रकारचं उत्तर दिलं, अगं द्रौपदी, मी या कौरवांचं अन्न खाल्लेलं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी काहीही बोलू शकत नाही. अशा प्रकारे बोलून आपण
गप्प झालात, मान खाली घालून बसलात. हा एवढा मोठा होणारा, आपल्या सुनेसमोरती होणारा हा अत्याचार आपण सहन केलात. या सहन केल्याचा हा परिणाम हे आहे. एखादी घडणारी गोष्ट तिला आपण प्रतिकार न करणे हेही मोठ्या प्रकारचं पाप आहे. पाहणे हे देखील पाप आहे. अशा प्रकारचं पाप आपण केलेलं आहे. त्यावेळेस द्रौपदीने मला पुकारलेलं आहे. ती म्हणते, हे कृष्ण द्वारकावासीन, वासी यादवनंदन. या प्रकारची ज्यावेळेस मला हाक ऐकवली, द्वारकेवरून एका क्षणामध्ये येऊन तिची लक्षारक्षण केलेली आहे. तिला प्रचंड प्रमाणात वस्त्र पुरवलेली आहेत आणि तिची लज्जा वाचवलेली आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं पापाच्या का बरं घडलं आणि हा प्रसंग का बरं आला याबद्दल भगवान श्रीकृष्णाने त्यांना त्यांच्या पापाबद्दलची कल्पना करून दिलेली आहे. पुढे हे ऐकल्यानंतर भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला ज्ञान देण्यास सुरुवात केलेली आहे. राजधर्म म्हणजे काय, स्त्रीधर्म म्हणजे काय, मोक्षधर्म काय इत्यादीच्या संदर्भात सर्व गोष्टींची कल्पना दिलेली आहे. युधिष्ठिर म्हणतो आहे, अहो भीष्माचार्य, सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? तर त्यावेळेस भीष्माचार्य सांगतायत, सर्वात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताला जाणणे, ह्याच गोष्टीचा सर्वात मोठा हा धर्म आहे. त्यासाठी त्यांना युधिष्ठिराला सांगतायत की तू विष्णू सहस्राचा नाम पाठ कर. या अशा प्रकारचा पाठ केला असताना ज्ञान दृढ होतं, भक्ती निर्माण होते, पापाचा भस्म होतो आणि त्याचबरोबरीला इतर असणारे जे काही शिवमहिम्न वगैरे जे काही स्तोत्र सांगितलेले आहेत त्याही स्तोत्रांचा पाठ केला असताना आपल्या जीवनामधील घडलेल्या पापांचा क्षय होतो, आपल्या ठाई पुण्य प्राप्त होतो, भगवंताला आपण प्रिय प्राप्त होतो. या प्रकारचा पाठ आपण दिवसामधून 2 वेळा 3 वेळा अवश्यपणे करत जावं. वेळेत वेळ काढून या प्रकारचा पाठ केला असताना पापाचा क्षय होतो, मनःशांती मिळते. अशा प्रकारचा त्या ठिकाणी युधिष्ठिराला समजावून सांगितलेलं आहे. या ठिकाणी हे समजावून सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्याकडे भीष्माचार्यांची नजर गेलेली आहे. भीष्माचार्य त्यांना प्रार्थना करतायत, हे भगवान, माझं मन बुद्धी मी आपल्या चरणावरती अर्पण करतो आहे. तुम्ही मला आपलेसे म्हणून घ्या, मी शरण आलेलो आहे आपणास. अशा प्रकारे तो भगवंतांना शरण गेलेला आहे. भगवंतही मुद्दामून तिची खिल्ली उडवण्यासाठी त्याला म्हणतायत, अहो भीष्माचार्य, तुम्ही खोटे का बरं बोलतात? तुम्ही माझ्या शरण आलेल्या माझ्या अर्जुनाला, माझ्या भक्ताला, त्याच्यावरती तुम्ही शस्त्र चालवले, त्याला तुम्ही ठार मारायचा प्रयत्न केला युद्धप्रसंगी. असं असताना मी तुम्हाला कसा काय बाय शरणागतीला घेऊ? अशा प्रकारचं त्यावेळेस सांगितल्यानंतर भीष्माचार्य सांगतायत, अहो कृष्ण महाराज, आपल्याला तर माहिती आहे मला पांडव किती प्रिय आहेत आणि त्यातल्या त्यात अर्जुनावरती माझा किती जीव आहे. माझ्या मनामधून मी शस्त्र चालवत असलं तर की माझ्या मनामध्ये पांडवांचा जय व्हावा या प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये होता. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतायत, अहो प्रत्यक्ष मन तिकडं असून काय उपयोग आहे? तुम्ही शरीराने जर तिकडं कौरवांच्याकडनं लढत होतात, कौरवांच्याकडनं लढवून तुम्ही पांडवांना हैराण करायला लागलेला होता. असा असणारा प्रसंगाच्या वेळेस मी कसा म्हणून विश्वास ठेवा या प्रकारे भगवंताने विचारलेलं आहे. भगवंतांना उत्तर देतोय भीष्माचार्य. भीष्माचार्य म्हणतायत, अहो कृष्ण महाराज, आपण पांडवांच्याकडनं लढत होतात, पांडवांच्या बाजूने होतात, अर्जुनाचे सारथी होतात आणि मी जर पांडवांच्या बरोबरीला आलो असतो, तिकडनं युद्ध खेळलो असतो, तर मला आपल्या अंतःसमयाला दर्शन झालं नसतं. त्या दर्शनासाठी म्हणून मी मुद्दामून कौरवांच्या बाजूने लढलेलो आहे, जेणेकरून माझ्या अंतिम समयाला सदैव आपल्या स्वरूप माझ्या समोर राहील या विचाराने मी कौरवांच्या बाजूने लढलेलो आहे.
माझ्या मनामधील भाव जा हा केवळ हा कृष्णचं दर्शन व्हावं या प्रकारचाच माझ्या मनामध्ये भाव होता. अशा प्रकारे भगवंतांना त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. पुढे भगवान श्रीकृष्णांची भीष्माचार्य स्तुती करत आहे. ती स्तुती देखील खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणतायत, ज्या भगवंताचं शरीर नीलवर्ण आहे, ज्याच्यामुळे त्रिभुवन सुंदर झालेलं आहे, त्यांनी सूर्याप्रमाणे चमकणारा पितांबर धारण केलेला आहे, तोंडावरती केस कुरडे पसरलेले आहेत, असा जो कृष्ण अर्जुनावरती प्रेम करतो, त्या कृष्णावरती माझे मन जावो, मन राहो, असा कृष्ण माझ्या मनामध्ये राहो. या प्रकारे अर्जुनाने भीष्माचार्याने श्रीकृष्णांची स्तुती केलेली आहे. तो म्हणतोय, भगवंता, माझे इंद्रिय हे संपूर्ण मी तुमच्या ताब्यामध्ये दिलेले आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने या इंद्रियांचं रक्षण करायचं आहे त्याप्रमाणे करा. माझं मनही तुम्हाला अर्पण केलं आहे, तुम्ही मला आपलेसे करून घ्या. असा सगळा प्रसंग चालू असताना तेव्हा भीष्माचार्यांच्या लक्षात आलेलं आहे. तो युद्धप्रसंग आठवतो आहे. युद्धप्रसंगामध्ये भगवंतांनी एक म्हणलेलं होतं, मी कोणत्याही प्रकारामध्ये मी शस्त्र हातात धरणार नाही, अशा प्रकारचा एक पण केलेला होता. आणि भीष्माचार्यांना आठवण झालेली. तेही म्हणतात, भगवंता, मी तुला तुझ्या हातामध्ये शस्त्र धरण्यास भागच पाडेन. आणि या माझ्या इच्छेची पूर्तता भगवंतांनी करून घेतलेली आहे. अर्जुनावरती मी ज्यावेळेस बाण सोडत होतो, अर्जुन घायाळ झालेला होता. अर्जुन मरणाला समोर जातो आहे पाहून भगवंताच्या मनामध्ये क्रोध निर्माण झालेला आहे. हातामध्ये चक्र घेतलेलं आहे आणि भीष्माचार्यांना ठार मारण्यासाठी ते त्याच्या अंगावरती धावून गेलेले आहे. या प्रकारे भीष्माचार्यांनी जो पण केला होता, तुला हातामध्ये शस्त्र धरायला लावीन, त्याप्रमाणे भगवंतांनी तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हातात शस्त्रही धारण केलेलं आहे. अशा प्रकारे असणारा हा जो भगवंत सर्वांच्या इच्छा पूर्ण करत असतो, त्या भगवंताला आपण शरण गेलेला असता आपल्या मनामधील भावना देखील तो त्याप्रमाणे पूर्ण करत असतो. आपल्या पापाचं क्षालन करत असतो. अंत्यनारायण स्मृती म्हणल्याप्रमाणे आपल्याला शेवटच्या क्षणाला दर्शन देऊन आपलेसे करून घेतो. अशा प्रकारचा हा भगवंत आहे. या कथेच्याद्वारे भीष्माचार्यांच्या बाबतीत, युधिष्ठिराच्या बाबतीत, द्रौपदींच्या बाबतीत, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून भगवान किती सुहृद आहेत, किती प्रिय आहेत, ही गोष्ट लक्षात येते आहे. अशा प्रकारे त्यांचा संवाद चाललेला असताना इकडे उत्तरायण लागलेला आहे. असं म्हणलं जातं की उत्तरायणामध्ये ज्यांचा देह पडला जातो ते भगवंताच्या धामाला प्राप्त होतात, त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं असतं. असे भक्तमंडळी ही भगवंताच्या चरणाला धर्मदा गोलोक धामामध्ये प्राप्त होत असतात. आणि जे दुसरे पापी लोक असतात ते दक्षिणायवरती मरण पावतात आणि त्यांना नरकप्राप्ती होते. अशा प्रकारचा योग सांगितलेला आहे या धर्मशास्त्राच्या माध्यमातून. पण ज्या जीवांचं, ज्ञानीभक्तांचं, ऋषीमुनींचं मन त्या सदैव भगवंताच्या चरणी लागलेलं आहे, त्यांना कुठलंही आयन आलं तरी काहीही त्याचा फरक पडत नाही, कारण ते आत्म्यामध्ये प्रतिष्ठित असतात. हा असा असणारा जो आत्म्यामध्ये प्रतिष्ठित असणारा हा योग सर्वांना प्राप्त व्हायला पाहिजे, हे गीता शिकवते आहे. हे भगवंत सांगता आहेत. या गीतेच्या माध्यमातून, या कथेच्या माध्यमातून आपण भगवंताची सेवा याप्रमाणे केली असताना आपण देखील भगवंताला प्राप्त होऊ याबद्दलचा शंका नाही. अशा प्रकारची ही एक सुंदर अशी असणारी कथा, जी मोक्षदायी कथा आहे, ही कथा आपण ऐकली असताना आपल्या मनामधील विकल्प दूर होतील व मनाला आपल्या शांती प्राप्त होईल, अशा प्रकारचं मला वाटतं. आजचा हा असणारा चालू असणारा भाग, आजच्या कथेचा भाग आपणा सर्वांस आवडला असेल असे मी समजतो. आपणही ऐका, दुसऱ्यांनाही ऐकवा. आजची ही असणारी माझी वाङ्मयीन सेवा माझे सद्गुरू व माझे आईवडील यांच्या चरणी अर्पण करून आजचा विषय या ठिकाणी मी पूर्ण करतो आहे. धन्यवाद.